राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गळक्या वर्गखोल्यांमध्ये बसून शिक्षण घ्यावं लागतंय। लोकशाही मराठीने राज्यातल्या झेडपी शाळांच्या दुरावस्थेचा आरसा सरकारला दाखवलाय। शिक्षण मंत्र्यांनी मात्र झेडपीच्या सीओंच्या डोक्यावर या दुरावस्थेचं खापरच फोडून टाकलं। सविस्तर पाहूयात। कोट्यवधी रुपये खर्चूनही शाळा गळक्या। शिक्षण मंत्री पालकमंत्र्यांचं शाळांकडे दुर्लक्ष। शिक्षण मंत्र्यांकडून गळक्या शाळांचा खापर झेडपीच्या सीओंच्या माथी। शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब हिंगोलीतल्या ब्रह्मपुरीची ही शाळा बघा। विद्यार्थ्यांसमोर छतातून गळणारं पाणी गोळा करण्याकरता भांड मांडण्याची वेळ आली आहे। ही अवस्था फक्त ब्रह्मपुरीच्या एका शाळेची नाहीये। नंदुरबार जिल्ह्यातल्या खानबारा शाळेची अवस्था देखील वेगळी नाही। शाळेच्या पडक्या वास्तूत विद्यार्थ्यांवर शिकण्याची वेळ आली आहे। शिक्षण मंत्री साहेब, एकदा मुलांच्या अडचणी काय आहेत ते तरी पहा। वर्गात बसत आमचे वर्ग गळतात। एक आमचा वर्ग आहे त्याचे पत्र उडून गेले आहे। आम्हाला एकच वर्ग चांगला आहे, तो 5वाच वर्ग आहे। आमचे दप्तर, कपडे, पुस्तक वरले होतात। ती एक खोली खूप गळते, तिथे खूप पाऊस, खूप असा खाली पाऊस जमा होतो। तिथे डौस असतात, तिथे पण बसता येत नाही। आम्ही वरांड्यात बसतो, तिथे जर बसलो तर खूप पाऊस आला तर आम्हाला तिथून पण आत जावे लागते आणि आत गेल्यावर तो वर्ग पण गळतो। तर आम्ही कुठे बसायचे? आम्हाला खोल्या पाहिजे बसायला। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी याचा खापर जिल्हा परिषदेच्या सीओंवर फोडलाय। शाळांच्या इमारतीची जबाबदारी सीओंची सांगत त्यांनी एक प्रकारे जबाबदारी झटकली आहे। जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या एकंदर 10% बजेट हे शालेय शिक्षणासाठी राखीव ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या निधीचा योग्य वापर करून मुलांना चांगल्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत। निश्चितपणे आपण सांगितलेल्या गोष्टीचा मी आढावा घेईन, संबंधित पालकमंत्र्यांशी मी बोलेन आणि त्यांना मदत करायला सांगेन। महाराष्ट्रात दर्जेदार शिक्षण मिळतं असा डांगोरा पिटला जातो। हा दावा किती पोकळ आहे हे सांगण्याकरता ही दृश्य पुरेशी आहेत। शिक्षणाचा दर्जा वाढवण्याकरता पायाभूत सुविधा जर दिल्या नाहीत तर महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचं न भरून येणारं नुकसान होईल, एवढं मात्र नक्की। हिंगोलीहून गजानन वाणीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।